नमस्कार मित्रांनो, 7th मॅथमॅटिक्स सिरीजमध्ये आज आपण प्रॅक्टिस सेट 38 घेतोय, जो की 9th चॅप्टर मधील आहे. सो लेट स्टार्ट. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, 5 वर्कर्स टेक 12 days टू वीड अ फील्ड. हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर्स टेक? हाऊ मेनी वुड 15 टेक? हा क्वेश्चन्स आहे. या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असेल. हा आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आणि एक लक्षात घ्या, हे इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये बघा, एक जेव्हा इन्क्रीज होत जातं, दुसरं डिक्रीज होत जातं. याच्यातली मेन कॉन्सेप्ट आहे. आपल्याला समज प्रश्न घेताना त्याचे बारकावे, त्याच्यातले कॉन्सेप्ट आणखी समजतील. बघा, आपण जो डेटा दिला त्या डेटाचा यूज करून आपण हे आन्सर काढू. पहिल्यांदा आपण काय करू बघा, लेट 6 वर्कर्स टेक X days to weed a field. आपण हे या ठिकाणी कन्सिडर करूयात की 6 वर्कर्ससाठी X days या ठिकाणी लागतात. ओके, त्याच्यानुसार आपण जे आपल्याला काढायची व्हॅल्यू ती काढूयात आपण. आता आपल्याला दिले का बघा, या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, वर्कर्स अँड डेज. आता जे वर्कर्स आहेत बघा, 5 वर्कर्स यांना 12 डेज लागतात. क्वेश्चन मध्ये दिलेले आहे आपल्याला. मग आपल्याला काढायचं काय बघा, हे जे 6 वर्कर्स आहेत, या 6 वर्कर्सला आपण X डेज आपण कन्सिडर केलेलं आहे. मग 6 वर्कर्स टेक्स X डेज. आणि बघा, हे जे प्रोपोर्शन आहे, आता नीट बघा, 5 वर्कर्सला जर 12 दिवस लागत असतील, वर्कर जर संख्या वाढवली तर ते कमी दिवसात काम करणार आहेत. म्हणजेच इट इज इन इनव्हर्स प्रोपोर्शन. बघा, हे कुठलं प्रोपोर्शन आहे, इट इज इन इनव्हर्स प्रोपोर्शन. हे इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये सर्व आहे. ओके, हे आपल्याला प्रोपोर्शन ओळखणं अगोदर गरजेचं असतं. प्रोपोर्शन म्हणजेच प्रमाण. हे समप्रमाण आहे की व्यस्त प्रमाण आहे हे ओळखणंच या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला हे ओळखता आलं की आपलं उत्तर काढायला सोपं जाणार आहे. मग आपलं उत्तर कसं निघेल बघा. आता आपण डायरेक्ट मध्ये कसं करत होतो, 5/12 इज इक्वल टू 6/x करत होतो. परंतु इथं नाही तसं करायचं. इथं काय करायचं बघा, इथं काय येणार बघा, हे 5 × 12 हा समोरासमोरचा गुणाकार घ्यायचा या ठिकाणी, इंटू 6 × x. 5 × 12 समोरासमोरचा. आणि डायरेक्ट मध्ये कसं होतं, क्रॉस होतं, लक्षात घ्या असं. ओके, इनव्हर्स मध्ये समोरासमोर घ्यायचं. 5 × 12 इज इक्वल टू 6 × x. मग x ची व्हॅल्यू काय ना बघा, x इज इक्वल टू हे 5 × 12 अपॉन x अपॉन 6. हे 6 1 जा 6 आणि 6 2 जा हे किती येणार आहे बघा, 6 2 12. म्हणजेच हे 5 × 2 किती येणार आहे, 10 डेज. ओके, 10 डेज. ओके, मग आपल्याला हे निघालेलं आहे 6 वर्करचं किती निघालं, 10 डेज निघालं. या ठिकाणी आन्सर लिहू शकतो आपण बघा. आन्सर 6 वर्कर्स टेक 10 days to weed a field. नंतर काय प्रश्न थोडा पुढे राईज केलाय बघा, एक्सटेंड केलाय प्रश्न. काय, हाऊ मेनी वुड 15 टेक? या ठिकाणी आपण 6चं काढलं तर आपल्याला 15चं काढायचंय. 15 किती घेतील, 15 आपण समजा 15 या ठिकाणी y घेतील, कन्सिडर करूयात आपण. त्याचं देखील आपण या ठिकाणी काढूयात बघा. ते काढण्यासाठी काय करावं लागेल आता आपल्याला, अशाच प्रकारे. आता ते शॉर्ट मध्ये करूयात थोडं आपण. समजा 5, ओके, 5 ला 12 आहे तर 15 ला y कन्सिडर केले. म्हणजेच काय येणार बघा या ठिकाणी, 5 × 12 इज इक्वल टू 15 × y. अशा प्रकारे येणार आहे. म्हणजेच हे y इज इक्वल टू हे 5 × 12 अपॉन हे 15 येणार. म्हणजेच 5 1 जा 5, 5 3 जा 15, 3 1 जा 3, 3 4 जा 12. म्हणजे y इज इक्वल टू किती येणार आहे, 4. म्हणजेच या ठिकाणी y ची व्हॅल्यू आली आपली 4. म्हणजेच याचं पण आन्सर वर्डिंग मध्ये लिहिलं तरी चालतंय. 15 टेक्स 4 days. ओके, टू वीड अ फील्ड. अशा प्रकारे हे आन्सर तुम्ही लिहू शकता. वर्डिंग मध्ये लिहा जसे लिहिले
त्याचप्रमाणे हे पण या ठिकाणी तुम्ही लिहून टाका, म्हणजे आणखी आपलं आन्सर जास्त योग्य राहील. सो आता नेक्स्ट सेकंड क्वेश्चनकडे जाऊया आपण. बघा सेकंड क्वेश्चन. मोहनराव took 10 days to finish a work reading 40 pages every day. How many pages must he read in a day to finish it in 8 days? आता जो डेटा दिलाय तो डेटाचा अगोदर आपण यूज करूयात. या ठिकाणी डेज अँड पेजेस बघा 10 डेज ओके 40 पेजेस हे एव्हरी डे. जर दररोज 40 पेजेस वाचले तर ते पुस्तक 10 दिवसात या ठिकाणी मोहनराव संपवतात. मग ते पुस्तक जर 8 दिवसात संपवायचं असेल तर रोज किती पेजेस वाचले पाहिजेत ही व्हॅल्यू आपल्याला इथली काढायची आहे. म्हणजेच बघा दररोज जर एव्हरी डे 40 पेजेस रीड केले तर 10 दिवसात 10 डेजमध्ये ते बुक वाचून संपत आहे. मग आपल्याला या ठिकाणी जर 8 दिवसात संपवायचं असेल तर इथे पेजेसची संख्या दररोज वाढवली पाहिजे. म्हणजे इथं आन्सर हे कधी पण या ठिकाणी आन्सर आहे 40+ म्हणजे 40 पेक्षा जास्त आन्सर या ठिकाणी येणार आहे. म्हणजेच एक कुठलं प्रोपोर्शन असणार आहे बघा. इथलं जर कमी होईल तर इकडलं या ठिकाणी काय होईल बघा हे 10चा 8 होणार आहे तर हे 40 तर 40 पेक्षा जास्त या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच हे जे प्रोपोर्शन आहे ते हे प्रोपोर्शन इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. लक्षात घ्या. अगोदर आपल्याला प्रोपोर्शन ओळखता येणं गरजेचं आहे. इट इज इन इनव्हर्स प्रोपोर्शन. इट इज इन इनव्हर्स प्रोपोर्शन. बघा हे प्रोपोर्शन ओळखणं आपल्याला अगोदर गरजेचं आहे. मग हे जर आपण काढलं बघा या ठिकाणी एक्स लिहिलं तरी चालतं, म्हणजे सुरुवातीला लिहिलेलं बेटर राहते. आपण डायरेक्ट काढतोय 10. बघा आता हे काढताना काय करायचं 10 × 40 इनव्हर्स असलं की बघा असं सरळ सरळ समोरासमोरचं मल्टिप्लाय करायचं आणि मध्ये बरोबरचं चिन्ह 8 × x. आता याच्यानंतर जर तुम्ही इझिली काढू शकता. x इज इक्वल टू 10 × 40 अपॉन 8. 8 1 8 8 5 40. 10 × 5 50. ओके म्हणजे या ठिकाणी दररोज 50 किती या ठिकाणी दररोज 50 पेजेस या ठिकाणी वाचले पाहिजे तर ते पुस्तक या ठिकाणी संपणार आहे. ओके वर्डिंग मध्ये लिहिले तरी चालतंय बेटर आहे. तुम्ही बघा तुम्ही चेक करा स्वतःला तुम्हाला आन्सर वर्डिंग मध्ये लिहिता येते का. त्यानंतर नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा. मॅरी सायकल्स ॲट 6 km/h. हाऊ लॉंग विल शी टेक टू रीच हर ऑन्ट्स हाऊस विच इज 12 km अवे. इफ शी सायकल्स ॲट अ स्पीड ऑफ 4 km/h हाऊ लॉंग वुड शी टेक. याचा आन्सर आपल्याला काढायचे. प्रश्न टेक्स्ट बुक तुमच्या सोबत राहू द्या. जो डेटा दिला डेटाचा अगोदर यूज करू आपण. सुरुवातीला डिस्टन्स किलोमीटरमध्ये दिलेला आहे आणि जो आवर्स ओके 6 किलोमीटर डिस्टन्स बघा. मॅरी सायकलसाठी 6 km/h म्हणजे 6 km/h म्हणजे एका तासाला 6 किलोमीटर 1 hour. एका तासाला 6 किलोमीटर जाते. हाऊ लॉंग विल शी टेक टू रीच हर ऑन्ट्स हाऊस विच इज 12 km अवे. 6 किलोमीटरला 1 तास लागतो तर 12 किलोमीटरला आपण या ठिकाणी कन्सिडर करूयात. डायरेक्ट इथंच लिहूया आपण. या ठिकाणी x तास आपण या ठिकाणी कन्सिडर करू. बघा जर एका तासाला 6 किलोमीटर जात असेल ओके म्हणजे 6 किलोमीटरसाठी जर 1 तास लागत असेल तर 12 किलोमीटरसाठी किती तास लागतील. निश्चितपणे जास्त लागतील. बघा हा प्रॅक्टिससाठी इनव्हर्स प्रोपोर्शनचा आहे पण या ठिकाणी बघा हे प्रोपोर्शन डायरेक्ट लिहिलं आहे कारण इथलं संख्या वाढली. आता 6 किलोमीटरला 1 तास लागतो तर 12 किलोमीटरला डेफिनेटली 1+ या ठिकाणी काहीतरी टाइम लागणार आहे. 1 hour प्लस 1 पेक्षा जास्त काहीतरी या ठिकाणी उत्तर येणार आहे. तोंडी काढू शकतो आपण 6 2 12 इथं पण 2 तास लागणार आहे. परंतु आपण स्टेप बाय स्टेप काढूया. मग हे प्रोपोर्शन कुठलं आहे बघा. इट इज इन डायरेक्ट प्रोपोर्शन. इट इज इन डायरेक्ट प्रोपोर्शन. मग आता डायरेक्ट प्रोपोर्शन असल्यामुळं आपल्याला माहिती असते डायरेक्ट प्रोपोर्शनच्या हे 6/1 ओके जेवढे या किलोमीटरचे एवढे हावर्स याच्या खाली येणार आवर्स इज इक्वल टू 12 हे आपण कन्सिडर केलेलं x. देअरफॉर काय येणार एक्स व्हॅल्यू बघा 6 × x इज इक्वल टू 12 × 1 मीन्स x इज इक्वल टू हे 12/6 येईल म्हणजे 6 1 6 6 2 12 x ची व्हॅल्यू. देअरफॉर x इज इक्वल टू 2. x ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आलेली आहे व्हॅल्यू 2 आलेली आहे. म्हणजेच बघा वाटलं आन्सर हे आपण आन्सर शी विल टेक
2 hours. Okay, 2 hours to reach her aunt's हाऊस. ती 2 तास या ठिकाणी घेणार आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न थोडा पुढे वाढवला, एक्सटेंड केला. काय, इफ शी सायकल्स ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर हाऊ लॉंग वुड शी टेक. या ठिकाणी जर बघा स्पीड, जी स्पीड आहे ती स्पीड जर या ठिकाणी इन्क्रीज केली, म्हणजेच काय बघा, हे किलोमीटर आहे आणि हे आवर आहे. ओके, 4 किलोमीटर पर आवर म्हणते. ओके, पहिलं 6 किलोमीटर पर आवर होतं, म्हणजे सॉरी स्पीड या ठिकाणी डिक्रीज झालेली आहे. 4 किलोमीटरला 1 तास जाणार आहे. ओके, पहिल्यांदा 6 किलोमीटर पर आवर असताना आपण ही स्पीड, हे आन्सर आलेलं आहे आपलं. आंटचा म्हणजे टू रिच आंट्स हाऊस टेक्स 2 hours. आता जर स्पीड 4 किलोमीटर पर आवर असेल तर किती वेळ लागणार आहे आपल्याला? आंट्स हाऊस आहे ते 12 किलोमीटर आहे दूर. या ठिकाणी आपण एक्स कन्सिडर करूया. आता बघा हे पण कसलं डायरेक्ट प्रोपोर्शन आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण करू शकतो. हे 4 अपॉन किती बघा, 4/1 इज इक्वल टू 12/x. मीन्स आता डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी x इज इक्वल टू, बघा x इज इक्वल टू किती या ठिकाणी, हे 12/4 असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. मी डायरेक्ट स्टेप घेतली. 4 1 जा 1 आणि 4 3 जा 12, म्हणजेच या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती आली, 3. ओके, मग आन्सर काय या ठिकाणी, शी विल टेक 3 hours टू रिच हर आंट्स हाऊस. ओके, तुम्ही वर्डिंगमध्ये लिहून टाका, जसं ही लिहिले तसं ही लिहून टाका, जास्त बेटर आहे. आणखी काय लिहिता, शी विल टेक 3 hours टू रिच हर आंट्स हाऊस. अशा प्रकारे बघा हे आपलं आन्सर या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 4th क्वेश्चन बघा. द स्टॉक ऑफ ग्रेन इन अ गव्हर्नमेंट वेअरहाऊस लास्ट्स 30 days फॉर 4,000 people. हाऊ मेनी डेज विल इट लास्ट फॉर 6,000 people? बघा जो डेटा दिलाय तो डेटा अगोदर या ठिकाणी आपण लिहून घेऊया. या ठिकाणी डेज अँड पीपल. बघा काय म्हणते, फर्स्ट द स्टॉक ऑफ ग्रेन इन गव्हर्नमेंट वेअरहाऊस लास्ट 30 days. ओके, डेज किती आहेत या ठिकाणी, 30 days फॉर 4,000 people. 4,000 people. ओके, म्हणजेच बघा 4,000 लोकांसाठी जो गव्हर्नमेंट वेअरहाऊसमध्ये जो अन्नधान्याचा पुरवठा आहे तो 4,000 लोकांसाठी 30 दिवस पुरेल इतका आहे. तर विचारलं काय आपल्याला, 6,000 ओके 6,000 पीपलला तो किती दिवस पुरेल, या ठिकाणी आपण एक्स कन्सिडर करूयात. 30 days म्हणजे 4,000 पीपलसाठी तो 30 days पुरतो, तर 6,000 पीपलसाठी किती दिवस पुरणार आहे. बघा आता या ठिकाणी लोकांची संख्या वाढली म्हणजे खाणाऱ्यांची संख्या वाढली, तर या ठिकाणी जी दिवसांची संख्या बघा, इथे 4,000 लोकांना जर 30 दिवस अन्न पुरत असेल तर 6,000 लोकांना हे त्याच्यापेक्षा कमी दिवस लागतील. म्हणजेच बघा या ठिकाणी इकडली संख्या वाढलेली आहे आणि इकडली कमी होते, म्हणजे हे कसं आहे, इट इज इन इनव्हर्स प्रोपोर्शन. हे जे प्रोपोर्शन आहे ते इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. आपल्याला हे सगळ्यात मॅन्डेटरी आहे की हे आपल्याला प्रोपोर्शन ओळखता येणं गरजेचं आहे. हे कुठलं आहे बघा, इट इज इन इनव्हर्स प्रोपोर्शन. आता हे कधी कधी बघा परीक्षेला डायरेक्ट पण येतं, इनव्हर्स पण येतं. त्याच्याकडे त्या ठिकाणी सगळं तुम्हाला अगोदर इनव्हर्स म्हटलं जात नाही किंवा डायरेक्ट पण म्हटलं जात नाही, ते आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. इट इज इन इनव्हर्स प्रोपोर्शन. हे इनव्हर्स प्रोपोर्शन असल्यामुळे काय करता येईल आपल्याला बघा, देअरफॉर इनव्हर्स प्रोपोर्शन असलं की सरळ सरळ गुणाकार करायचा. 30 into 4,000 इज इक्वल टू x into 6,000. आता बघा इथं देखील तुम्ही काटाकाटी करू शकता, म्हणजे कॅन्सलेशन करू शकता किंवा तुम्ही स्टेप बाय स्टेप देखील जाऊ शकता. बघा इथं जर कॅन्सल केलं 1 2 3, हे 1 2 3 0 जाणार आहे. मग काय येणार आहे, x इज इक्वल टू हे 30 into 4 आणि 6 याच्या अपॉनमध्ये जाईल, हे भागिलेमध्ये जाईल. 6 1 6, 6 5 30, 5 into 4 20, म्हणजे किती 20 days. म्हणजे आन्सर काय येणार आपल्या या ठिकाणी, आन्सर विल बी बघा 20 days
20 days will it last for किती पीपलसाठी 6000 पीपल. अशा प्रकारे आपलं हे फायनल आन्सर येणार आहे. यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस पेज. अशा प्रकारे फक्त 4च प्रश्न होते या प्रॅक्टिस सेटमध्ये. हा प्रॅक्टिस सेट आपण सर्व पूर्ण केलेला आहे. चॅनलसोबत जोडलेलं राहा. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जे आता हे तुम्ही 7वीचे विद्यार्थी आहात, आपल्या चॅनलवरती आपण 8वी स्कॉलरशिप, 8th स्कॉलरशिप, गणित आणि बुद्धिमत्ता टोटली व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. नवनीतचं पूर्णपणे सोल्युशन, प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आपण या ठिकाणी घेत आहोत. आठवड्याला टेस्ट देखील घेत आहोत. सर्वांनी चॅनलशी कनेक्टेड राहा. सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला चॅनलवरती भेटत जातील. काही अडचणी असतील माझ्या व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथं मेसेज करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल जर तुमची स्कॉलरशिप करायची इच्छा असेल तर. ओके, थँक्यू व्हेरी मच.